विद्यार्थी मित्र नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, कारण व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच सेट विभागाच्या अपडेट संदर्भातला. हो मित्रांनो, दिनांक 26 जून 2026 पर्यंत ऑनलाईन सेट परीक्षेचे फॉर्म भरण्याची लिंक सुरू होती आणि दिनांक 27 ते दिनांक 30 जून 2026 दरम्यान विथ लेट फी आपण ॲप्लिकेशन करणार होतो. मात्र 27 तारखेपासून विद्यार्थी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांच्या स्क्रीनवर डेट इज ओव्हर किंवा त्याची लिंक बंद झालेली आहे आणि इम्पॉर्टंट डेट्स तुम्ही चेक करा. आता इम्पॉर्टंट डेट्समध्ये जर बघितलं तर 27 तारखेला सकाळी 11 वाजतापासून लिंक सुरू होईल असं त्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं. मात्र दिवसभरात ही लिंक सुरू झालीच नाही आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायला अडचणी आले किंवा फॉर्म भरताच नाही आला. ओके, आता दिनांक 28 जून 2026 रोजी सकाळी एक नोटिफिकेशन आलं, एक शुद्धीपत्रक आलं आणि त्या शुद्धीपत्रकामध्ये 2 गोष्टींचा समावेश त्यांनी केला. एक आहे कॅटेगरीमध्ये स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणजे विशेष मागासवर्ग ही एक नव्याने ॲड केलेला आहे, जे की पहिल्या फॉर्ममध्ये राहून गेलं होतं. आणि दुसरी गोष्ट, विनाविलंब म्हणजे विदाऊट लेट फी फॉर्म भरण्याची मुदत जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. काय आहे शुद्धीपत्रक हे आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, प्रवर्गामध्ये किंवा संवर्गामध्ये खुला प्रवर्ग आधीही होता, आताही आहे. दुसऱ्या याच्यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या ज्या कॅटेगरी आहेत त्याच्यामध्ये इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी, भटक्या व विमुक्त जाती जमाती म्हणजे NT, DC वगैरे त्या सगळ्या. त्याच्यानंतर सामाजिक व शैक्षणिक मागास म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेस, सोशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेस. त्याच्यानंतर खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे EWS. त्याच्यानंतर विकलांग म्हणजे हँडिकॅप किंवा PWD. अनुसूचित जाती जमाती म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि अनाथ हे कॅटेगरी आधीच होत्या. मात्र याच्यामध्ये नव्याने विशेष मागासवर्गीय म्हणजेच स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणजे SBC हा प्रवर्ग, हा संवर्ग नव्याने ॲड केलेला आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघता येईल. दुसरी आहे की 26 जूनपर्यंत रेग्युलर फॉर्म भरण्याची तारीख होती आणि 27 ते 30 ही विथ लेट फी तारीख दिलेली होती. मात्र आता 27 जून 2026 ते 3 जुलै 2026च्या दरम्यान आपल्याला रेग्युलर फॉर्म भरता येणार, म्हणजे विथ लेट फी नाही तर विदाऊट लेट फी. रेग्युलरची फी आहे, ओपन कॅटेगरीला 800 रुपये फी होती आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 650 रुपये फी होती. तर ह्याच फीमध्ये 27 तारखेपासून म्हणजे 27ला तर काय फॉर्म भरता आले नाही, आजपासून 28 जून 2026 पासून ते 3 जुलै 2026 पर्यंत रेग्युलर फीजमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. ओके, त्याच्यानंतर विथ लेट फीज सुद्धा त्यांनी वाढवलेली आहे, त्याची डेट वाढवलेली आहे. तर 4 जुलै ते 7 जुलै 2026च्या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने लेट फी भरून, काही कारणास्तव जर तुम्हाला फॉर्म भरता नाही आला तर विथ लेट फी भरून तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. दिनांक 4 जुलै 2026 ते दिनांक 7 जुलै 2026च्या दरम्यान. ओके, आता ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी SBC आहे, ज्यांच्याकडे ते सर्टिफिकेट आहे स्पेशल बॅकवर्ड क्लासेसचं, मात्र पहिला फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी त्यांना SBCचं ऑप्शन मिळालं नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांनी EWS मधून किंवा OBC मधून किंवा इतर प्रवर्गातून फॉर्म भरला असेल तर अशा विद्यार्थ्यांना मात्र फॉर्म अपडेट करता येणार आहे. आणि अपडेट करण्यासाठी दिनांक 8 जुलै ते दिनांक 10 जुलै 2026च्या दरम्यान तुम्हाला फॉर्म अपडेट करता येणार आहे. ही महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने शुद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिलेली आहे. तर हा जो बदल दिलेला आहे तो तुम्ही लक्षात घ्यावा आणि त्या पद्धतीने कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे बाकी होते त्यांनीही ते फॉर्म भरावेत, जेणेकरून तुम्हाला सेट परीक्षेला सामोरं जाता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.